मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा दिलेला आहे। आता या ठिकाणी बघू शकता वरतीच लिहिलेला आहे, शिंदेंचा धडाकेबाज निर्णय बहिणीसाठी झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, चिंता करू नका। ऑगस्टचे 1500 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावर येणार आहेत। मात्र आता यासाठी एक काम देखील प्रत्येक बहिणीला करावं लागणार आहे। ते कोणतं काम आहे ते पण सांगतो, जेणेकरून जसे पैसे वाटप सुरू होतील तशी तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। मात्र आता एक काम प्रत्येकाला करायचं आहे, तरच तुम्हाला ऑगस्टचे 1500 मिळणार आहेत। अन्यथा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता डायरेक्ट ऑगस्टच्या शेवटीच तुम्हाला मिळू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आता 13 जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। कोणत्या 13 जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळेल ती आपण बातमी देणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता शिंदेंचा धडाकेबाज निर्णय बहिणीसाठी झालेला असून बहिणीचं नशीब चमकलेलं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। ऑगस्टचे 1500 रुपये आता पहिला टप्पा 13 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर इकडे बघू शकता या ठिकाणी काय सांगितलंय, जुलैचे 1500 मिळाले, मात्र डबल हप्ता आता ऑगस्टचे 1500 मिळणार असून टोटल हे 3000 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळत आहेत। आता सरकारने मागच्या वेळेसच चांगला निर्णय घेत जुलैचे हप्ते दिलेले आहेत, तसेच आता ऑगस्टचे सर्व हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार असून आता पहिला टप्पा सरकारने दिलेल्या माहितीनुसार 13 जिल्ह्यामध्ये आता जमा केला जाणार आहे। या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी आता पैसे हे 100% मिळून जाणार आहे, सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे बघूयात, कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांची नावे यामध्ये आहेत की त्या ठिकाणी आता ऑगस्टचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे। अशा जिल्ह्यांची नावे व काही 4 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे, त्या बँकांची लिस्ट देखील आता आपण जाणून घेऊया। तर इकडे बघू शकता आता आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा, शिंदेंचा धडाकेबाज निर्णय बहिणीसाठी जाहीर, डायरेक्ट पत्रकार परिषद घेत निर्णय आता जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय, आता बहिणींना सर्वांना दिलासा मिळणार असून डबल हप्त्याचे पैसे बँक खात्यात आता जमा होणार आहेत। बहिणी देखील खुश झालेल्या आहेत, कारण शिंदेंचा धडाकेबाज निर्णय हा झालेला आहे। म्हणजे शिंदेंनी आतापर्यंत असा निर्णयच घेतला नाही की लगेच एक हप्ता वाटप होता दुसरा हप्ता आम्ही देऊ, असं कधीच निर्णय झाला नव्हता। मात्र आता जुलैचा हप्ता वाटप होता, लगेच ऑगस्टचे पैसे वाटप करण्यासाठी शिंदे साहेब यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर आता त्यांची आपण लिस्ट बघत आहोत। आता या ठिकाणी लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना आता शिंदे साहेब यांनी जिल्ह्याची नावे पाठवलेली आहेत। तर या ठिकाणी बघू शकता बहिणींपुढे शिंदे साहेब यांनी मोठा शब्द दिलेला असून लाडक्या बहिणींपुढे शिंदे साहेब यांनी ऑगस्टचा पण हप्ता आता मिळणार असल्याचं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी आसपास बघायला मिळतच आहे। त्यातली त्यात जर विचार केला तर त्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेब यांना राखी बांधतानाचा फोटो दिसत आहे। या टायमिंगलाच एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी खुशखबर देत सांगितलं की आता ऑगस्टचा हप्ता जाहीर होऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। मग आता तुम्हाला काळजी करायची नाहीये। ऑगस्टचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल 2330 रुपये खात्यात येणार आहेत। मात्र तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता पाहिजे असेल तर आता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना ऑगस्टचा हप्ता 1500 रुपयांचा सर्वात आधी मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाहीये। मात्र पहिल्या यादीत नाव येईल त्यांना हे पैसे मिळतील व पहिल्या यादीत नाव आलं तर ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। मात्र आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऑगस्टचे पैसे व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळेल। ते कोणतं काम करायचंय पुढे सांगतो, जेणेकरून तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पण मिळून जातील। कारण मला माहिती बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत, मात्र ज्यांना मिळत नाहीत त्यांना पण आता 100% मिळणार आहेत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सरकार तुमचं पहिल्या यादीमध्ये नाव घेईल व तुम्हाला सर्वात आधी ऑगस्ट हप्ता मिळेल। अन्यथा ऑगस्टचा हप्ता मग तुमचं नाव पहिल्या यादीत आलं नाही तर डायरेक्ट ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मिळू शकतो। तर चला आता पुढील आपण जिल्ह्यांची नावे बघूयात। या ठिकाणी आता जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे।
तर बघू शकता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार सरकारने आता मोठं गिफ्ट दिलेलं आहे। पहिला जिल्हा आहे मुंबई। आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता सर्वात आधी येत आहेत। कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज मुंबई या ठिकाणी येणार असून लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। 1500 जुलैचे सोडलेले आहेत, अजून सुरू आहेत। ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळून जातील। मात्र आता 1500 रुपये ऑगस्टचे जाहीर झालेले असून टोटली 3000 रुपये मुंबई या ठिकाणी पूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 100% येणार आहेत। मुंबई जिल्हा आता या ठिकाणी आलेला असून 13 जिल्ह्यामध्ये मुंबईचे पण नाव आलेले असून आता मुंबई या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी ऑगस्टचे पैसे जमा होतील। व एवढंच नाही तर आता लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये जी रक्कम आहे ही पूर्णपणे आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी मोठा असा निर्णय आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत। तर चला आता पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी नावे लगेच दाखवतो। आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला हप्ता कोणत्या क्षणी मिळेल। मात्र आता ज्या जिल्ह्याचं नाव सर्वात आधी सरकार देत आहे अशा लाडक्या बहिणींना तर मग काहीच काम करण्याची गरज नाहीये। तुम्हाला मग ऑटोमॅटिक ऑगस्टचा हप्ता लवकर सर्वात आधी मिळेल। शेवटपर्यंत तुम्हाला वाट बघण्याची गरज नाहीये। मात्र जर या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग प्रत्येकाला एक काम करून ठेवायचं आहे, तरच ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार आहे। अन्यथा डायरेक्ट ऑगस्ट महिन्याच्या एकदम शेवटी किंवा सप्टेंबरच्या 5-6 तारखेला मिळू शकतो। त्यामुळे जर ऑगस्टचे पैसे आताच पाहिजे असतील तर फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होणार आहे। व त्यातली त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुम्हाला मिळतील। कारण हे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन बघायचं आहे। तर चला हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे व कोणत्या 4 बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे येत आहेत, आता ती लिस्ट आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, तो म्हणजे आहे अहिल्यादेवीनगर। आता अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जुलैचा हप्ता सोडण्यात आलेला असून आता 1500 ऑगस्टचा हप्ता सोडण्यात येणार आहे। चांगल्या मुहूर्तावरती ऑगस्टचे पैसे पण 3000 रुपये आता जमा होणार आहेत। कारण 1500 जुलैचे जमा झाले, आता ऑगस्टचे 1500 टोटली 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती दिसतील। जसं ऑगस्टचा मेसेज येईल तसे लगेच तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन हे पैसे काढून आणायचे आहेत। तुम्ही दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये हे बँकेत जाऊन आता काढून आणू शकता। काळजी करू नका, चिंता करू नका। थेट पैसे हे पूर्णपणे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तर चला आता जिल्हे आपण बघतच आहोत। यामध्ये पहिला जिल्हा बघितला, आता दुसरा जिल्हा तर आपण पाहत आहोत अहिल्यादेवीनगर। या ठिकाणी देखील पूर्णपणे हे पैसे आता वाटप केले जाणार असून एवढंच नव्हे तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येईल। गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण आता तुम्हाला मिळणार आहेत। पूर्णपणे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। पूर्णपणे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। आता तुम्हाला जास्त काही चिंता करायची नाहीये। तर चला अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे व बँकांची नावे ते तर बघणारच आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आली ती एक सांगतो, त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शिंदेंचा धडाकेबाज निर्णय जाहीर होताच लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। त्या ठिकाणी बघू शकता शिंदे यांना किती लाडक्या बहिणी या राखी बांधतानाचा फोटो समोर आलेला आहे। तसेच त्यांनी सांगितलं आहे, बहिणीचं अखेर नशीब चमकलं, पुन्हा एकदा मोठा निर्णय झाला। डबल हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 नाही तर आता गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये पण मिळणार आहे। टोटल रक्कम 2330 रुपये। पहिला टप्पा सर्वात आधी 13 जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। 13 जिल्ह्यात सर्वात आधी या हप्त्याचे पैसे सरकार आता देणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात येणार त्यांची आपण नावे तर पाहतच आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाची आलेली माहिती या ठिकाणी बघू शकता। सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येक लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे। आम्ही सांगितलेलं ते काम करावंच लागेल, तरच ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार नाहीये। सर्वांना हे काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पहिल्या यादीमध्ये सरकार घेईल व पहिल्या यादीत नाव आलं तर ऑगस्टचे 1500 गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। मग आता तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे, जेणेकरून ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता आपल्याला मिळून जाईल। कारण ज्यांना मिळत नव्हता त्यांना पण आता सरकार देणार आहे। मग
बघा, आता तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या आधी सरकारने घ्यायला पाहिजे, तर त्यासाठी आता कोणतं काम करायचंय ते पुढे सांगणार आहे. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, यामध्ये सर्व काय सांगणार आहे, लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला ऑगस्टचे 1500 गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व पहिल्या आधीच नाव आलं तर एखाद्या वेळेस ऑगस्टचे 1500 ऐवजी 3000 रुपये देखील जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकते. मात्र ही जास्त रक्कम मिळवण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची नावे बघूयात. त्यानंतर यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून पहिल्या आधीच नाव येईल ते आपण पुढे पाहू. तर बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा पण आता जाहीर झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यात देखील आता पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून 1500 लाडकी बहीण योजना जुलै हप्ता सोडण्यात आला, पूर्णपणे वाटप झाला. बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे मिळाले, कारण 80 ते 90 कोटीच्या आसपासचा निधी या जिल्ह्यासाठी जाहीर केलेला होता. आता यावेळेस पण यापेक्षा थोडा जास्त निधी आहे, कारण सरकारला फक्त ऑगस्टच्या हप्त्याचे 1500 द्यायचे नाहीत, तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्व बहिणींना द्यायचे आहेत. त्यामुळे टोटल ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल. त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका. पूर्णपणे पैसे हे तुमच्या आता बँक खात्यामध्ये येणार आहेत. तर चला, आता तिसरा जिल्हा हिंगोली झाला. आता चौथा जिल्हा देखील सांगणार आहे. पाचवा जिल्हा कोणता आहे, त्या ठिकाणी पैसे येणार आहेत ते जिल्हे पण सांगणार आहेत. त्यापूर्वी अजून कोणत्या बँकेमध्ये हप्ते सर्वात आधी येणार आहेत त्यांची नावे सांगतो, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी 4 बँका निवडलेल्या आहेत. या 4 बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं जर खातं असेल तर कोणत्या क्षणी ऑगस्टचे 1500 जमा होतील व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हे पूर्णपणे जमा होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे. तर चला, आता कोणत्या बँकामध्ये सर्वात आधी पैसे येत आहेत व 13 जिल्हे कोणते आहेत, आता उर्वरित जिल्ह्यांची राहिलेली नावे व बँकांची लिस्ट आता दाखवतो. तर इकडे बघा, यामध्ये आता पहिलीच बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. लाडक्या बहिणींनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही मोठ्या प्रमाणात यामध्ये लाडक्या बहिणींचे खाते आहे. जर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर काळजी करू नका. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता कोणत्याही क्षणी ऑगस्टचे 1500 जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. जसा मेसेज येईल तसे पैसे काढून आणू शकता. मेसेज काय येईल तर क्रेडिट युअर अकाउंट असं लिहिलेलं असेल. त्यानंतर पुढे काय लिहिलेलं असेल, क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये किंवा पहिल्या आधीत नाव आलं तर 3000 रुपये मिळतील. जर तुमचं नाव सरकारने पहिल्या आधीत घेतलं तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळतील व ऑगस्टचा हप्ता 1500 ऐवजी 3000 रुपये मिळू शकतो. कारण सरकार पहिल्या आधीमध्ये आता 6 लाख बहिणींचं नाव घेणार आहे. इकडे बघू शकता किती 6 लाख बहिणींचं नाव आता पहिल्या आधीमध्ये येणार आहे. तसेच दुसरी एक यादी आहे त्याच्यामध्ये किती 85 लाख महिलांचं नाव येणार आहे. यामध्ये सर्व बहिणींना 1500 हप्ता भेटणार आहे. 85 लाख बहिणींच्या यादीत नाव आलं व पहिली यादी आहे त्यामध्ये 6 लाख बहिणींचं नाव घेणार आहे. यामध्ये जर तुमचं नाव घेतलं तर 3000 रुपये मिळतील. मग तुम्हाला वाटत असेल आपलं नाव पहिल्या आधी यायला पाहिजे, 3000 रुपये जास्त रक्कम मिळायला पाहिजे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळायला पाहिजे. तर त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता स्टेट बँकेमध्ये 1500 रुपये सरकार आता सोडण्यास सुरुवात करत आहे. यामध्ये 1500 जमा होऊन जातील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील 100% आता लवकरच पूर्णपणे वाटप होणार आहेत. ही टोटल रक्कम आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील येत आहे. याच्यामध्ये जर खातं असेल तर कोणत्या क्षणी आता पैसे हे तुम्हाला आल्याचा मेसेज येणार आहे. तर चला, आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. तर चला, पुढच्या बँकेचं नाव आता बघूयात. तर बघा, आता पुढची एक बँक आहे ती पण आता तुम्हाला सांगत आहे. ती बँक म्हणजे इकडे बघा कॅनरा बँक. आता कॅनरा बँकेमध्ये देखील बऱ्याच बहिणींचा खाता असेल. तर आता या बँकेत काय होणार आहे, 1500 रुपये जुलैचे जमा झालेले आहेत. तर आता 1500 ऑगस्टची सरकार देणार असून या बँकेमध्ये आता 3000 रुपये अशी टोटल रक्कम जमा होणार आहे. व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचा हप्ता देखील या बँकेत सर्वात आधी येत असतो. या बँकेत आता 830 रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता लवकरात लवकर येणार आहे. ही झाली दुसरी बँक. आता तिसरी बँक कोणती आहे तर इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्र. यामध्ये जर खातं असेल तर आता 3000 रुपये जमा होऊन जातील. 3000 रुपये तुम्हाला सर्वात आधी मिळतील. या बँकेत देखील सरकार सर्वात आधी पैसे देणार आहे. या बँकेत जरी खातं असेल तरी चांगला दिलासा मिळणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र ज्यांचं खातं पोस्टात आहे त्यांच्यासाठी थोडीशी निराशाजनक बातमी आहे, कारण एक मोठी अडचण आता समोर आलेली आहे. मात्र आता ती काय अडचण आहे व आता पैसे मिळणार की नाही लवकर, मग त्याबाबतची काय माहिती आहे आता पुढे बघूयात. त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते सांगतो. त्यानंतर पोस्ट बँकेबाबत एक काय मोठी बातमी सरकारने जाहीर केलेली आहे ती नंतर आपण बघूयात.
तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं या ठिकाणी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीच्या पुढे तर आता निर्णय घेतला, म्हणजे आता फिक्स झालंच की ऑगस्टचे पैसे आता येणार आहेत. त्यामुळे आता जास्त काय तुम्हाला उशीर हप्ता मिळेल असं काय आता समजण्याची गरज नाहीये, लवकरच हप्ता मिळणार आहे. तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत त्यांची पण नावे सांगूयात. या ठिकाणी सरकारने काय सांगितलं इकडे बघा, आता काळजी करू नका, 13 जिल्ह्यात पैसे येत आहेत. आता यादी बघूयात, पूर्ण पैसे वाटप होणार आहे. तर यादी आता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. पुढे काय सांगितलं आहे, प्रति महिला ऑगस्टचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये एवढी रक्कम आता देणार आहोत. ती पण 100% लाडक्या बहिणींना मिळणार आहे. म्हणजे कुणीच म्हणणार नाही की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही, ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही, सर्वांना मिळून जाणार. इथे स्पष्टपणे सांगितलं की प्रति महिला आता ऑगस्टचे, म्हणजे प्रत्येक महिलेला ऑगस्टचे 1500 आता सोडण्यात येणार असून वाटप करण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये एवढी रक्कम आता देण्यात येणार आहे. म्हणजे ही साधी रक्कम नाहीये, मोठी रक्कम येत आहे. तर चला आता कोठे वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे व सरकारने भाषणात काय घोषणा केली ती माहिती आपण बघूयात. तर इकडे बघा, लाडक्या बहिणींनो सरकारने स्पष्टपणे सांगितलंय लाडक्या बहिणींचा निधी वाढणार. फडणवीसांनी दिली खुशखबर, म्हणजे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता लवकरच 2100 येणार आहेत व लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो असं देखील फडणवीस म्हटलेले आहेत. म्हणजे आता लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे. त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता हप्त्याचे पैसे येणार आहेत. पूर्णपणे हप्ता आता वाटप केला जाणार आहे. त्यामुळे कसली काळजी करू नका. तर चला, यामध्ये आता सर्वात आधी हप्ता येणारा एक पुढचा जिल्हा सांगतो, तो म्हणजे आहे या ठिकाणी बघू शकता जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे सर्वात आधी हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काळजी नसावी. तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार, उर्वरित जिल्ह्यांची यादी, तसेच आता उर्वरित बँकांची लिस्ट सर्व काही येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहोत. तसेच पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून ऑगस्ट हप्ता सर्वात आधी मिळेल ते देखील पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल. धन्यवाद.